मी तुम्हाला काय विचारतोय, वेगवेगळी विधानं येतात. अजित पवार स्वतः म्हणतात की कुठली खरेदीच झाली नाही याच्यामध्ये. तर मग कुठली तेच रद्द झाली म्हणतात, मग म्हणतात खरेदीच झाली नाही. हे नक्की लोकांना समजून घेणं गरजेचं आहे की काय? करेक्ट. आता कसं असतं की कमलेशना एक जमीन विकायची आणि अंजलीला विकत घ्यायची. तर ते ट्रान्झॅक्शन होतं, आपण रजिस्टर करून घेतो. पण काही कारणाने जर मला वाटलं की काहीतरी गडबड केली आहे, मला जास्त भावात विकली गेली आहे, मला हे मान्य नाही आहे, मला ते कॅन्सल करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगते की आपण हे एकत्र बसून कॅन्सल करूया. तर म्युच्युअल कन्सेंटनी कुठलाही व्यवहार कॅन्सल करता येतो. पण केव्हा? ती जमीन मुळात कमलेशजींची नसेल तर ते कॅन्सल कसं करू शकतील? तर आत्ताच्या घटकेला सुरुवातीला काय झालं, म्हणाले की हा व्यवहार झाला आहे पण आणि म्हणजे आपण अजित पवारांची विधानं त्याची एक रिव्हिजन करूया. ते आधी म्हणाले की मी नुसतं ऐकलं होतं की आज 3-4 महिन्यापूर्वी की असं काहीतरी झालं आहे. मग स्टेटमेंट बदलतात. मग थोडंसं पॉलिश्ड बोलायला लागतात. कारण बहुतेक गुरुकिल्ली मिळाली असेल त्यांना की बोलायचं काय आणि मांडायचं कसं. मग ते बाहेर येऊन म्हणतात की मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. मग म्हणतात की हा व्यवहारात पैसेच दिले गेले नाही आहेत. ते 300 कोटीचे काय 3 रुपये दिले गेले नाही आहेत वगैरे वगैरे. तर आता याच्यात जर आपण बघितलं की कुठलाही व्यवहार, जसं मी म्हटलं, दोघांनी अग्री केलं तर व्यवहार होतो. दोघांनी कन्सेंट दिली की आपण व्यवहार रद्द करायचा तो रद्द होऊ शकतो. पण केव्हा? जेव्हा ती त्यांची जमीन असेल तेव्हा.